ते दारू पिऊन होते आणि ते दोन जे मरण पावलेले मुले तर ते त्याचे निष्पन्न पण झालेलं आहे। तर हे जे आहे 5 मुले होते, ओव्हर स्पीडिंग इतके सकाळी ते चालवत होते गाडी आणि ते हे जे दिसतंय ते स्वतःवर कंट्रोल नव्हता असं दिसतोय आम्हाला। आपल्यासोबत नागपूरचे पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल आहे। सर, कोराडी रोडवर जो अपघात झाला त्यामध्ये सोशल मीडियासाठी व्हिडिओ तयार करताना तो अपघात झाल्याचं पुढे आलेलं आहे, नेमकी काय माहिती पुढे येत आहे? अगदी बरोबर आहे। ही 9 तारीखची सकाळची घटना आहे, जवळपास 2:40-45 आहे आणि जे व्हिडिओ आम्हाला दिसतोय त्याचे 2:38 असा काहीतरी वेळ आहे। तर हे मुले जे आहे त्याचे सगळं एक व्हिडिओग्राफ झालेलं आहे की किती स्पीडवर आहे, कसे चालवत आहे, म्युझिक किती हाई आहे आणि ते रील बनवत आहे। ते प्रथमदर्शनी असं दिसतं आहे की ते व्हिडिओग्राफी करत होते आतमध्ये बसून आणि त्याच्यानंतर ज्या स्पीडवर होते आणि ॲक्सिडेंट झालेलं आहे। मग हे व्हिडिओ किंवा रील कशासाठी बनवत होते तो प्रथमदर्शनी असं दिसतो आहे की तो एक कारण असू शकतो आहे। त्यांनी दारू देखील पिल्याचं बोललं जातं, कारण की पार्टी साजरी करून ते बाहेर निघाले होते आणि शहरात फेरफटका मारत होते। ते सावनेर नागपूर रोडवरची जी घटना आहे आणि तिथे ते असं दिसतो आहे की ते दारू पिऊन होते आणि ते दोन जे मरण पावलेले मुले तर ते त्याचे निष्पन्न पण झालेलं आहे। तर हे जे आहे 5 मुले होते, ओव्हर स्पीडिंग इतके सकाळी ते चालवत होते गाडी आणि ते हे जे दिसतंय ते स्वतःवर कंट्रोल नव्हता असं दिसतोय आम्हाला। जर का आपण बघितलं मागच्या काही दिवसामध्ये ड्रंक अँड ड्राईव्हच्या घटना आणि त्यातनं झालेल्या अपघाताच्या संख्या वाढताना दिसत नाही, पण त्या प्रकर्षाने जाणवतात त्याच्या अपघाताची तीव्रता। या संदर्भात मागच्या काही दिवसापासून नागपूर पोलिसांकडून देखील उपाययोजना केल्या जात आहे, पण त्या कमी पडतं असं नागरिकांचं म्हणणं आहे। नाही, हे सांगता नाही येणं, कारण आता जर आपण बघितलं हे जी घटना आहे ते एक्स्ट्रीम बाहेरची आहे, नागपूर रूरलवरून ते इथे येत होते आतमध्ये। आणि दुसरं हे असं आहे की आम्ही ड्रंक अँड ड्रायव्हिंगचे जे केसेस आहे जवळपास दुप्पट झालेले आहे। म्हणजे मागच्या वर्षी 1 वर्षामध्ये जितके होते ते 6 महिन्यामध्ये आपण तेवढे केलेले आहे। तो एक भाग झाला, परंतु याशिवाय आपण लोकांना प्रबोधन पण करतो आहे, शाळाला कॉलेजेसमध्ये जाऊन सांगतो आहे लोकांना। आणि जे केसेस आहे जसं रॉंग साईड ड्रायव्हिंग त्याच्यात आपण मागे IPCमध्ये केसेस दाखल केले होते, BNSमध्ये आपण हे करतो आहे। तर आपण जे कठोर भाग घेऊ शकतो आहे तो आणि सॉफ्ट भाग म्हणजे त्यांना सांगणे, त्याचे जे पेरेंट्स आहेत त्यांना सांगणे, हे सगळं आपण इन्वॉल्व होऊन त्यांना सांगतो आहे की हे चुकीचा मार्ग आहे, हे तुम्ही करू नये। आणि ड्रंक ड्रायव्हिंग इज बॅड इन लॉ, ते आपण करूच शकत नाही, हे सगळ्यांपर्यंत आपण सांगतो आहे। आणि एक चांगलं आहे की हे समोर येतं लोकांना, मग त्यांच्या स्वतःहूनच दिसतो आहे, जसं बाहेर पण केसेस काही झालेले आहे आणि त्याचा परिणाम होतो आहे आणि आपण सगळ्यांनी त्याच्याबद्दल काळजी घेतली पाहिजे, एवढं मला म्हणायचं आहे। अपघातासंदर्भातल्या जो कायद्यामध्ये नवीन अमेंडमेंट झालं, मात्र आपण मागच्या 2 दिवसाचा विचार केला तर 4 हिट अँड रनच्या घटना पुढे आलेल्या आहे। लोकांना अजूनही त्या कायद्याबद्दल माहिती नाही आणि त्याबद्दल तेवढी सकारात्मक दिसत नाही। कायदे जे आहे कायदे आहेत आपली जागा आणि ते करताय, परंतु हिट अँड रन किंवा ओव्हर स्पीडिंग जे आहे हा प्रमुख कारण आहे की ओव्हर स्पीडिंगमुळे हे सगळे होत आहे, कारण आपला कंट्रोल राहत नाही गाडीवर। आणि त्याच्यानंतर जे आपले शहरामध्ये कॅमेरे त्याच्या ट्रॅप होतात, निष्पन्न होतात, आपण त्यांना अरेस्ट पण करतो। हे जे आहे हे आपली नेहमीची प्रक्रिया आहे, परंतु हे थांबलं पाहिजे कुठेतरी। म्हणून आपण सगळे पब्स वगैरेला किंवा इतर जे क्लब्स वगैरे आहे, रेस्टॉरंट्स आहे, त्या सगळ्यांना आपण लेटर्स दिलेले आहे की तुमची जी जिम्मेवारी, कोणी जर दारू पिऊन गाडी चालवत आहे तर त्याला थांबवण्याची किंवा त्याला सांगण्याची, जिथे गरजेचे मार्शल तुम्ही दिले पाहिजे जे लॉमध्ये आहे, हे सगळी गोष्टी आपण त्यांना सांगतो आहे, त्यांना इन्व्हॉल्व आपण सगळे ह्या गोष्टीमध्ये केलेलं आहे। परंतु काही लोक असे आहे की प्रायव्हेट पार्टी करतात घरात आणि मग ते निघतात, तर असे जे आहे ना त्यांना कसे सांगावे ह्याच्यासाठी आपण आपले जे इतर जे मी सांगितलं की प्रसार माध्यमातून आमची मीटिंग्समध्ये, शाळा कॉलेजेस, इंडस्ट्री किंवा रेसिडेन्शियल कॉलनीजमध्ये हे पण आमचे चालू आहे। सोशल मीडियासाठी करणाऱ्या रील किंवा ड्रंक अँड ड्राईव्ह याला घेऊन काही मोहीम उघडण्याचं नियोजन आहे का नागपूर पोलिसांचं? आता आमचे जे सायबर सेल आहे ते नेहमी याच्याबद्दल प्रबोधन लोकांना करतात आणि सांगतात, आणि जे अशी रील्स बनवतात
ज्याचा परिणाम विपरीत होऊ शकते लोकांवर, त्याच्यावर आपण केसेस करतो. आणि हे मागे आपण IPCCमध्ये केसेस केलेले आहेत, तसेच BNSमध्ये आपण केसेस करू जिथे जिथे निष्पन्न होत आहे. मग माझी लोकांना एक विनंती राहील की आपल्याला असे कोणी दिसले जे रील्स असे बनवत आहे, कारण रील्स बनवताना किंवा रील्स जे पोस्ट करतात इंस्टाग्राम असो किंवा फेसबुक असो किंवा इतर सोशल मीडिया जे आहे त्याच्यावर, तर त्याच्याबद्दल जरूर आम्हाला कळवावे, जेणेकरून आपण त्याच्यावर कडक आणि कठोर ॲक्शन घेऊ. पालकांना देखील काही आव्हान कारण कारण की या घटनेमध्ये पाहिलं की पालकांचा देखील निष्काळजीपणा पाहायला मिळाला की पहाटेपर्यंत मुलं घराच्या बाहेर होते आणि पालक त्याकडे दुर्लक्ष करत होते. अगदी बरोबर आहे. माझी सर्वांना एक कडक सूचना राहील की जे पालक आहे तुम्ही बघा की तुमचे मुले काय करताय, मुली काय करताय. म्हणजे इतके उशिरापर्यंत बाहेर राहतात, मग ते एक थ्रेट आहे सोसायटीसाठी आणि ते स्वतःसाठी पण. असा दारू पिऊन किंवा असे एखादा दुसरा दारू पिऊन गाडी चालवत आहे, मग विक्टिम ते होऊ शकतात. याच्याबद्दल जरूर त्यांना सांगा आणि त्याच्यावर तुम्ही तुमच्या एक अंकुश त्याच्यावर राहायला पाहिजे मुलांवर की ते काय करताय, कुठे जात आहे. जर तुमची ते ऐकत नाही आम्हाला सांगा, आम्ही त्याच्यावर ॲक्शन घेऊ. कारण काही वेळेस आम्हाला हे लोक सांगतात, लोक इथे पण येऊन सांगतात की तो ऐकत नाही. मग ते ऐकत नाही आणि नियमाचे बाहेर जाऊन कारवाई करताय किंवा असे कृत्य जर करताय तर त्याच्यावर आम्ही सक्षम आहे, आम्ही त्याच्यावर ॲक्शन घेऊ. आपण जरूर सांगा. माझी पालकांना एक विनंती राहील आणि तुमची जिम्मेवारी आहे ते बघा ते काय करताय, कुठे जात आहेत. एखादी ड्रग्स वगैरेमध्ये इन्वॉल्व नाही आहे, एखादे ड्रिंकिंग वगैरेची त्याची हॅबिट तो नाही आहे. हे सगळी गोष्टी आम्हाला सांगा, आपण मिळून याच्यावर अंकुश किंवा त्याच्यावर ॲक्शन घेऊ. धन्यवाद. तर हे होते नागपूरचे पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल. कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.